नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर मेगा भरतीबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे। ओके, 75,000 पदांसाठीची मेगा भरती होणार होती, तर त्याबद्दलच एक इम्पॉर्टंट अपडेट आहे। 30 ते 40% जागा या ठिकाणी रिक्त आहेत। तर काय इम्पॉर्टंट अपडेट आहे ते आपण सविस्तर बघूयात। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्याशेजारी बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। आपण सविस्तर अपडेट या ठिकाणी बघूयात। मित्रांनो, तुम्ही ही न्यूज बघितलेली असेल लोकसत्ता न्यूज पेपर मध्ये। राज्यात मेगा नोकर भरतीच्या हालचाली। ओके, राज्यात 75,000 रिक्त पदे भरण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत। राज्यातील विविध विभागांमधील खात्यांमध्ये सुमारे 25 ते 40% इतकी पदे या ठिकाणी काय आहेत, रिक्त आहेत। ओके, तर आदेश कोणते? सामान्य प्रशासन विभाग 6 जून रोजी मंत्रालयीन सहसचिव, उपसचिव तसेच सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून एकूण रिक्त पदाची माहिती मागवली आहे। तसेच ऑगस्ट 2023 ते मे 2024 अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदवी संख्या, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रे, तपासणी कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या, त्याच्यानंतर कंपनी बरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाहीत अशा पदांची संख्या असा तपशील मागवलेला आहे। या आधारे लवकरच नोकर भरतीला सुरुवात होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। ओके, आता या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहेत बघा। सामान्य प्रशासन विभाग 6 जून रोजी मंत्रालयीन महासचिव, उपसचिव तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडे एकूण रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे। ऑक्टोबर 2023 ते मे 2024 अखेरपर्यंत किती विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली, म्हणजे पेपर झालेले आहेत, सिलेक्शन झालेलं आहेत आणि ते जॉईन झालेले आहेत। ओके, आणि त्यानंतर किती विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी झालेली आहेत आणि किती विद्यार्थ्यांचे पेपर अजून बाकी आहेत। तर ह्या सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी मागवलेली आहेत आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर भरती या ठिकाणी सुरू होणार आहेत। ओके, या आधारे लवकरच नोकर भरतीला सुरुवात होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। ओके, आता 30 ते 40% जी काही पदं आहेत तर ती पदं प्रत्येक विभागामध्ये रिक्त आहेत आणि त्याचीच भरती आता या ठिकाणी होणार आहेत। तर इम्पॉर्टंट हे अपडेट आहेत, तुम्ही सर्वांनी आतापासूनच तयारीला लागायचं आहे। मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। यावरती तुम्हाला सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज अत्यंत कमी फीज मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा। तसेच तुम्हाला कुठल्याही सरळ सेवाच्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, 8669391631। अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅचेस अवेलेबल करून दिलेल्या आहेत। ओके, तर आता लवकरात लवकर 25 ते 40% पदे इतकी रिक्त आहेत आणि लवकरात लवकर आता या ठिकाणी भरती ही विद्यार्थी मित्रांनो येऊ शकते। खूप साऱ्या जाहिराती या ठिकाणी येऊ शकतात। बघा, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, आतापर्यंत गेल्या अनेक निवडणुकीत फटका बसल्यानंतर सत्ताधारी हे निवडणुकीनंतर नोकर भरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या हालचाली सुरू करतात असा पूर्वानुभव आहेत। आता राज्य शासन जलदरित्या नोकर भरती करण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत। त्याचा फायदा तरुण उमेदवारांना होईल। ओके, म्हणजे आता आगामी काळामध्ये निवडणुका होणार आहेत, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या अगोदर खूप साऱ्या जाहिराती या ठिकाणी येणार आहेत। ओके, तर तुम्ही सर्वांनी आतापासून तयारीला लागायचं आहे। हे इम्पॉर्टंट अपडेट होतं। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। ओके, इम्पॉर्टंट अपडेट आहेत, सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या। तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।